नमस्कार. अत्यंत महत्त्वाची एक बातमी आपल्या समोर आली आहे. म्हणजे काय? मुंबई देशभरातील शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 21व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. दिवाळीपूर्वी सरकारकडून हा हप्ता वितरित होईल अशी अपेक्षा होती. मात्र आता हे स्पष्ट झाले आहे की शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये 21व्या हप्ता दिवाळीनंतर जमा होणार आहे. कृषी खात्याच्या सूत्रानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ही रक्कम पाठवली जाऊ शकते. तथापि काही शेतकऱ्यांना या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारची सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कुटुंबांना वर्षातून 3 वेळा प्रत्येक 2,000 रुपये म्हणून एकूण 6,000 रुपयाची थेट आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत सरकारने या योजनेचा 20व्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले असून आता सर्वांचे लक्ष 21व्या हप्त्याकडे लागले आहे. आणि एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी दररोज असे न्यू अपडेट देत असतो. पंतप्रधान कोणत्या शेतकऱ्यांना 2000 रुपयाची मुकावे लागू शकते? केंद्र सरकारच्या अलीकडे अशा 2 शेतकऱ्यांना यादी तयार केली आहे ज्यातील चुकून माहिती बटवाना कागदपत्रे किंवा स्थिती नोंदणी केली आहे. अशा शेतकऱ्यांना अर्ज तपासून रद्द केले जात आहे. यामुळे त्यांना पुढील हप्त्याचे वितरण थांबवले जाऊ शकता. काही प्रकरणात आधी मिळालेल्या रकमेची परत वसूल केली जाण्याची शक्यता असे ठरवण्यात आली आहे व त्याकरिता कोणीही वंचित न राहावं म्हणून एक महत्त्वाचा विषय. काय तो विषय? ई-केवायसी हा एक महत्त्वाचा विषय आहे. ई-केवायसी प्रक्रियेद्वारा शेतकऱ्यांना आधार क्रमांक आणि बँक खाते योग्यरीत्या जोडले आहे का याची पडताळणी केली जाते. यामुळे निधी थेट योग्य लाभार्थ्याच्या खात्यात पोहोचावेत आणि फसवणूक प्रकार टाळता जात. अनेक शेतकऱ्यांना खाते किंवा आधार कार्ड माहिती अपूर्ण असल्यामुळे मागील हप्त्यांमध्ये विलंब झाला होता. त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा सर्व लाभार्थ्यांना ऑनलाईन किंवा CSC केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करायचे आवाहन केले आहे. व तशीच एक महत्त्वाची जमीन पडताळणी प्रक्रिया. महत्त्वाचा जमीन पडताळणी ही शेतकऱ्यांची मालकीन, क्षेत्रफळ आणि शेतीयोग्य जमीन आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी आवश्यक आहे. राज्य सरकारच्या महसूल विभागामार्फत पडताळणी केली जात आहे. अनेक ठिकाणी जमीन नोंदी अवघ्यात नसल्यामुळे अर्ज अपूर्ण राहतात. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना आपली जमीन माहिती मिसळ नोंदणी कार्यालय किंवा तलाठी कार्यालयात पडताळणी घ्यावी असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. PM किसान सन्मान निधी 21व्या हप्त्याची 6व्या तारीख सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, परंतु केंद्रीय सरकार कृषी मंत्रिमंडळाच्या अंतर्गत प्रक्रियेनुसार नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा हप्ता वितरित केला जाण्याची शक्यता आहे. म्हणजे दिवाळीनंतर शेतकऱ्यांना 2000 रुपये खात्यात जमा होईल अशी अपेक्षा. श्री पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे पैसे हे भेटणार असूनही त्यांना बोनस भेटणार आहे. म्हणजे 2+2 4000 रुपये